इथं सायकल घसरली, सायकल पडली, स्लिंग बॅग भी निघली बाबा. त्यामुळेच म्हणतो मी आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं ऊपर आसमान नीचे. बाबांना अजून थांबायला जागाच नाही गोली अजून. लय राडा झाला, पाठीमागे खाटलं होतं. हा मेन गोष्ट एक आहे माणसांसाठी की थंडी जास्त असल्यामुळे ब्रेक लायनर जे आहेत नाही जास्त गरम होत नाहीत. जर ब्रेक लायनर जर जास्त जर गरम झालं ना तर मग ताट करून तोडू शकतात. पण थंड भावांना बघू शकता मी एकदम फुलटो तयार होतो. या 200-300 रुपये का मैंने सामान ले लिया और मामा जी ने बस मेरे से बस 50 रुपये ले लिए. तो बोले चलो जरा तो भवानी का टाइम. सायकल समजी आपली रेडी झाली आहे बघा, पूर्णपणे फुल लगेज पॅकलं. या सामान सायकल लेवज झाली सायकल माझ्या. आता जाऊ नाश्ता करू आणि इथं डायरेक्ट सरळ निघू. भाईने पण आहे नाश्ता सोबत चलो नाश्ता करून निघू पुढं. आता डोळ्यात पाणी येतं माझ्या, ह्याला सोडायचं म्हणलं की, कारण की हेच वस्तू आहे ती स्वरूपासून आतापर्यंत माझ्या सांगायची. बघा माझ्या अंगात वापन येते बघा बघा, अंगात वापन येते. ओके हर माझे मित्रांनो, मी MH45 रायडर, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. रेल्वेचा डबा चालू नाही का नाही. आता सांगतो मला, आपण आता बोमडिला मध्ये असेल लाग आणि खतरनाक मध्ये पाऊस चालू या. असं वाटतं कधी पाऊस उगलेल, मी कधी निघाला असं वाटायला लागलंय मला. ही बघा दृश्य सकाळचं कसं झालं का. आणि काल रात्री आपण हे काय हॉटेलवर थांबलो होतो. ही म्हणजे असं आतमध्ये असं जातानाच या असं. ही बघा का पूर्ण ढाकात आहे, आपण पूर्ण ढाकात आहे. आणि ही बघा का असे म्हणजे आपण खालनं आलो काल रात्री तेव्हा तिकुंड ते दिसणं असलं जागा असला दिसणं. मी जागा सगळं पॅक बंद झालो एकदम. ही बघा काय झालं राव, लई डेंजर, लईच भारी वाटायला लागलं. पाऊस वाटायला लागला. ही पाऊस जोपर्यंत बंद होता तोपर्यंत मला निघायला येत नाही असं वाटायला लागलं. मला निघायचं आहे पुढं लवकर, ची आपण नाही पिला. ओके सकाळ नाश्ता आपला पुरी आणि बटाट्याची भाजी थोडी आणि करूया नाश्ता. भाई अभी यहाँ से निकल रहे, कल रात मस्त में यहाँ पे रुके थे. ये इनका होम स्टे, ये रहा नंबर. अगर आप आ रहे हो ना भाई तवांग साइड पे जा रहे हो, अगर बोमदिला में आ गए ना तो ये नंबर है पीछे, ये देख लो. इस नंबर पे फ़ोन करना और ज़रूर आना भाई यहाँ पे, ठीक है ना. सब्जी एकदम मस्त है, मस्त आपको खाना खिलाएंगे, ठीक है. मस्त खाना बनाते हैं भाई. मेरे को तो भाई बहुत अच्छा लगा. मेरे को वहाँ पे रुकने दिया, एक कोने में एक मस्त रूम थे, वहाँ पे मैं रहा. एंड अभी बारिश जैसे जैसे अभी धीरे धीरे अभी कम हो रही है बारिश, तो अभी मैं निकलूंगा आगे. मेरे ख्याल से अभी आगे जिससे होगा ये बहुत ज़्यादा हाइट पे है ना, तो उसकी वजह से यहाँ पे बारिश लगातार मेरे ख्याल से चालू होती होगी. और जैसे जैसे आगे जाएंगे ना अभी वैसे वैसे बारिश बढ़ेगी, है ना. धीरे धीरे बारिश बढ़ती जाएगी. असं रस्त्याकडे निघालेलो तू. इथं आग पेटवत होती. आग पेटून बनलं इकडे ह्यांचं. आधी ऑइल टाकल्यानंतर ना पेट्रोल टाकलं मग आग पेटवली. सगळी बोली लाकडी ती. ओके तो मैं निकलता पुढं. चलो साहब जी मैं निकलता हूँ. चलो अभी आराम से चलूँगा अभी आगे, क्योंकि आराम से तो चल ही जाता हूँ मैं, क्योंकि ढकेल के जा रहा हूँ ना मैं साइकिल. मालूम है मैं यहाँ से निकला था, क्या बोलते हैं अपना रूपा से यहाँ आने के लिए मेरे को 2 दिन लगे. अभी यहाँ से आप आवाई गोला बोलते हैं, वहाँ तक जाएगा तो आपको उसको डाउन ही डाउन. कितना किलोमीटर यहाँ से तो 3 किलोमीटर कुछ होगा. अच्छा चलो ठीक है धन्यवाद. चलो निकलता हूँ, आते समय मिल लेंगे. चलिए. खतरनाक सिच्युएशन आहे कले माणसांची लई रे बाबा. कशी माणसं जगते ते कले यांची आम्हाला माहिती बाबा. चला बसतो आता थोडा. हा हा हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर. कसं हाय सांगा.
ठीक है, कैसा लग रहा है साइकिल लोग यहाँ पे देख के? अजीब लग रहा है इतना चढ़ाई में, इतना ठंड में। आप कहाँ से हो? अच्छा, अभी ऐसे ठीक है। कहाँ तक? तवांग जा रहा हूँ। तवांग। ठीक आहे, बाय. आता इथं फोन करतो पूर्ण, मला एक नंबर आलेला आहे, लाईव्हला तर नंबर टाकलेला त्यांना फोन. हॅलो हॅलो, आता इथं आहे बोमटिला मध्ये. हां, तुम्ही कुठे आहे दादा? तुम्ही कुठं म्हणजे देरांमध्ये आहेत काय? आपण चैनी कापड शिवायचं जे असतं ना ते दुकान बघायचं आहे, कारण की माझ्या जॅकेटची चैन ही बिघडली पूर्णपणे. त्यामुळे आता मला लई जरूरत आहे, कारण की ही जॅकेट हवा थांबवून धरतं आहे आणि दुसरं जॅकेट हे पांढरं ते गरमी देतं आहे मला. असं कॉम्बिनेशन होऊ शकतं या. वर मार्केट आहे म्हणते, चला बघू कुठं आहे ते. तर ही मेन रोड आहे, पुढं खालून आलो होतो, पण माणसं म्हणते तुम्हाला पाठीमागणं गावात मार्केटमधून जायला लागेल. तर ही आता ह्या रस्त्यानं चाललेलो आहे आपण. हे बघा, ह्या रस्त्यानं चाललो आहे आपण, कारण की आपल्याला चेन बघायची ना, चेन. तर ह्या रस्त्यानं जायला लागते आपल्याला. गावात ना आल्यावर खतरनाक चढाई सामना लागतो करायला मार्केटमध्ये जायचं म्हणल्यावर. बघा माझ्या अंगात नाव आपण येते बघा, बघा अंगात नाव पण येते. याला म्हणते ते खरी सायकलिंग करणं. फाइनली भाई अभी पास मार्केट में आया हूँ. नीचे से यहाँ तक आने में मेरी हालत ख़राब हो गई, पूरा पसीने से भीग गया था मैं. मेरा जो पीछे शर्ट है ना वो भी पसीने से भीगा है पूरा. इतना पसीना आया था मेरे को साइकिल ढकल ढकल के. और मामा के पास आ गया, मामा भी कर रहे काम. मामा जी कैसे हो आप? ठीक. कैसा लगा आपको? मैं इतना दूर से आया, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लगा. तो देखो अभी चल रहा है भाई. अगर ये ठीक हो जाएगा तो मेरे को बर्फ में बहुत ज़्यादा आसानी होगी. तो ये ठीक हो गया. अरे हो भी गया भाई. भगवान का भाई लाख लाख शुक्र. हाँ, अब मेरे जान में जाना है सही में, क्योंकि इसके बिना मैं चल ही नहीं सकता ना. ऊपर ठंडी है बहुत ज़्यादा, और ये इसको रख देता. ये नेपाल में मेरे को गिफ्ट में दिया था एक अंकल जी ने. चला मामाला म्हणलं किती झालं पैसे? मामा म्हणलं मला पैसे नको. मराठी में बोल रहा हूँ कि मामा को बोला कितना पैसा चाहिए? मामा बोले पैसा नहीं चाहिए हमको आपसे. ऐसा मैं मेरे लैंग्वेज में बता रहा हूँ मराठी में. ओके, अभी जा रहे था, अभी जा रहे. धन्यवाद. मला समजून म्हणते जाऊ नका वर. बरं पहिले म्हणते ती मला फोन लावला मामाने एक जणाला विचारण्यासाठी फोन लावला. बघू. 200-300 रुपये का मैंने सामान ले लिया, और मामा जी ने बस मेरे से बस 50 रुपये ले लिए. तो बोले चलो जाना, तो भवानी का टाइम पे आप थोड़ी भवानी कर दो, आप लेके जाओ. तो इसमें से मैंने गर्दन वाला भी ले लिया है, और 3 मोजे ले लिए, क्योंकि मेरे मोजे बदबू मार रहे हैं और पैरों को इतना ठंडा लग रहा है ना. तो मैंने सैंडल पहन लिए, मेरे पूरे पैर सुन पड़े. तो भी मोजे पहनता हूँ, शूज़ पहनता हूँ, फिर मेरे को थोड़ा ठीक लगेगा. मामा जी धन्यवाद, आप एक बार और ऐसी मदद करते रहें. तो चलो भाई निकलते हैं अभी आगे. थोड़ा भाई जी कॉल कर रहे हैं, उनका कॉल होने के बाद ना वो बोलेंगे आपने आगे कितना बर्फ़ है, वो फ़ोन पे बताएंगे. तो थोड़ा डिस्कस करेंगे एंड फिर निकलेंगे. भाई अभी ऐसे रोड के साइड से जा रहा था बोल रही साइकिल, और वहाँ पे अभी मैं कपड़े ले रहा था. तो भाई जी आए, उसके कपड़े वाले के भाई जी के साइड में आप इनका दुकान है. तो भाई जी बोले आओ यार चाय पी लो थोड़ा गर्मा गर्म. मैं सोच चलो ठीक है पी लेता हूँ. हेलो करो, हेलो हाय करो, हाय करो, हाय हाय. आपका नाम क्या है? महेश दर्ना. अच्छा, आपका नाम? प्रांजल भाई. तो भाई जब ब्लॉग देख रहे होंगे, मेरे ख्याल से ब्लॉग देख रहे हैं मस्त में. भाई जी ने मेरे को ऊपर का बता दिया सब, मतलब जो है ना वो शिला पास का बता दिया, वो फिर यशवंतगढ़ का बता दिया. तो अभी जैसे मैं वहाँ पर भी जाऊँगा, बहुत अच्छा लग रहा है मेरे को. वो झरने हैं वो जगह पे स्टॉप हो रखे हैं, मतलब बहुत खतरनाक सीन है. तो चलो चलते हैं और देखते हैं ऊपर कैसा क्या नहीं है. मौसम तो पूरा बदल गया भाई. 10 कितना 5 मिनट हो गए इसको. जी 5 मिनट के अंदर देख लो इतना फॉग आ रखा है. चलिए वापस आते फिर मिलेंगे ना भाई. चलो वापस आते मिलेंगे, ठीक है ना. चलिए. काय फॉग आहे, सगळा फॉग होऊन बसला इथं. तर बघितला आहे वा. मी एकदम मस्त चालतोय, भारी वाटतंय. रोमांचक नजारा आहे. माझी हालत एकदम पतली होणार नाही वर गेल्यावर. चला.
हा गावातल्या सिटीमध्ये इतका फॉग खतरनाक, कॅमेऱ्यामध्ये कमी दिसतोय हा, पण लय खतरनाक फॉग आहे. हो काहीच नाही, फुल्लं काय दिसना या, फुल्लं काय दिसना झालं या. बापरे, इथं स्लिपिंग बॅग तर राहायच्या. स्लिपिंग बॅग किती बघू काय. यमुनोत्री गंगोत्री लेह लद्दाख जम्मू कश्मीर राजस्थान जयपुर नेपाल काठमांडू पशुपतिनाथ मुक्तिनाथ फिर सिक्किम दार्जिलिंग भूटान. अभी तवांग जा रहा हूँ. साइकिल चल के. हाँ जी. ठीक है, बहुत सोचा अभी स्लीपिंग बैग ले लो क्योंकि ठंडी बहुत ऊपर है. हाँ, बहुत ठंडा है. हाँ तो सोचा बहुत ठंडा है. अभी जिला में बर्फ है. हाँ बहुत पूरा तैयार के साथ जाओ. ठीक आहे. इथं मी स्लीपिंग बॅग फिटिंग केली या ह्या कॅन्ड जागेला आणि कॅन्ड काढलेलं आहे. पण मेन गोष्ट अशी का नाही, मला एक कॅन सोडायचं मन करा नाही हो. लय वाईट वाटतं मला हे सोडताना. सायकल कुठे ठेवायला जागाच नाही, पूर्ण सायकल फुल लोडेड झाली माझी. हिला कुठं ठेवावं काही समजा नाही मला तर. कॅन्डला कुठंच बसायला तयार नाही, सगळी सायकल लोड आहे माझी. डोळ्यात पाणी येतं माझ्या ह्याला सोडायचं म्हणलं की, कारण की हेच वस्तू आहे ती सुरूपासून आतापर्यंत माझ्या सांगाय राईडमध्ये म्हणलं तर. काय करावं कुठं ठेवावं काय समजा नाही. लय जण म्हणते अरे याड्या कशाला ठेवलं, ही मला लय म्हणते याडा काय म्हणते कशाला ठेवलं तो ह्याला सांग. आणि माझी मलाच माहिती नाही काय आहे माझ्यासाठी ती. ही एवढी एकच गोष्ट आहे ती माझ्यापाशी पहिल्यापासून सांगा आहे. माझ्या लेकराप्रमाणे असले का होई मला बसायलाच तयार नाही कुठे ह्याची. हो का इथं मला तिथं बसताना इथं पायंडीला लाडवा येतं या फुडल्या साईडला. ही बघा हो किती फिटिंग झालं ही बघा, सगळी सायकल पॅक झाली माझी. तर ह्या कॅनला मला सोडण्याशिवाय काही पर्याय नाही. कहाँ तक आप ट्रैवलिंग? अभी तवांग जा रहा हूँ. अभी? हाँ. ओके ओके. अच्छा ठीक है. सेफ जर्नी. थैंक यू. हाय हाय. नाम आपका? सोहम. सोहम. जी, अच्छा कहाँ से हो आप? यूट्यूब देखते हो आप? हाँ. यूट्यूब देखते हो, देख लो ब्लॉग चालू है. ठीक है तो ये भाई हाई करो. कैसे हो? ठीक है. ठंडी लग रही है आपको यहाँ पे? आपके गाल तो बहुत लाल पड़े हैं ठंडी ठंडी की वजह से. चलो ठीक है. यही रहते हो कहाँ आप? से हो आप? मैं सोलापुर से हूँ, महाराष्ट्र. महाराष्ट्र. ठीक है चलो फिर मिलेंगे. फुल काय दिसत नाही. भावांना बघू शकता मी एकदम फुलटो तयार होतो या. आता पाऊस आता कुठनच बिया नाही, पाऊस लागलाच नाही पाहिजे ना आपल्याला. ऐसे क्यों होता है यार, में क्यों ऐसे बनेगा ठंडा? नहीं इसको पानी लगेगा तो गीला हो जाएगा ना ये, उसकी वजह से तो सभी ये करना पड़ता है. हाँ, इतना आइडिया लगा तो जानते थे आप. दिमाग लगाना पड़ता है. अभी चाय बनाना है तो आप सोचोगे भाई इसमें तो इतने टाइम पे चाय पत्ती डालनी है, इतने टाइम पे इसमें क्या बोलते हैं नमक डालना है. हाँ तो क्या बिल्कुल. तुमचा भाव निघाला आता लढाई करण्यासाठी. चलो लढाई करके आता अभी जाके परत से थोड़ी. लय खतरनाक थंडी रे, एकदम एकदम डेंजर ठंडी है. यस. वाव. फक्त ब्रेक फेल होऊन इकडे माझ्या सायकलचं, कारण की वजन लय झाले सायकल माझ्या त्यामुळं. माहित नाही माझा कॅमेरा कसा चालतोय, पण माझा तोंड आहे ना, हे तोंड पूर्णपणे लाल पडलेलं आहे. जिप्सला कळ नाही माझी, इतकी जास्त थंडी आहे. आणि मला माहित नाही मी सध्याला ह्या ठिकाणी असून माझं अशी म्हणजे आता माझं असं डोकं फिरायला लागले का मला वाटायला लागलं. ही बघा का मी पूर्णपणे पॅक आहे, पूर्णपणे. खरंच खूप जास्त सामना करायला लागतो रे बाबांनो. माइंड फक्त स्ट्रॉंग ठेवायचा, कुठली सिच्युएशन असू द्या, फक्त आपला माइंड स्ट्रॉंग ठेवा. तुम्हाला काहीच कमी पण नाही कुठंच. हेल्मेट जरुरी आहे. माझ्यापाशी मास्क काय घालायला, पण मी जर मास्क घातलं तर हेल्मेट नाही बसत. समजा या गाठामध्ये जर सायकल तर माझ्या ब्रेक जर फेल झालं तर मी काय करणार मला सांगून द्या तुम्ही. त्यामुळं
मी मास्क नाही घातलं. हेल्मेट लय जरुरी मास्कपेक्षा माझ्या. तोंडाला माझ्या सिकुडल्यागत झालं बेकार. रस्ता एकदम डिफिकल्ट आहे. काही बघा रस्ता आहे बघा. हो हो भाई हे बघा रस्ता एकदम भयंकर कंडिशन आहे. भयंकर हालत आहे एकदम. हर हर महादेव. महादेवा काळजी घे रे बाबा. तुझा भक्त आज तुझ्याकडे काहीतरी मागतो या. ओके हो हो नाही 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 मला बूट लागते खाली घासायला. कारण की मी जर ब्रेकवर जास्त ताण दिला तर माझं ब्रेक सुटू शकतात आहे. कारण की सायकली वजन 40 किलो झालं. स्लिपिंग बॅगचं वजन 3-4 किलो. पाठीमागं टिक्याचं वजन. आणि ह्यात मध्ये चालायला खरंच खूप जास्त एक्सपिरियन्स पाहिजे. हा मेन गोष्ट एक आहे माझ्यासाठी की थंडी जास्त असल्यामुळं ब्रेक लायनर जे आहेत नाही जास्त गरम होत नाहीत. जर ब्रेक लायनर जर जास्त जर गरम झालं ना तर मग तट करून तुटू शकतात. पण थंडी असल्यामुळं गरम होत नाही. तर ही एक चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. ठेवा. आणि चेहरा माझा असा काळा लाल काळा पडला लागला. काही फुलला मौसम बघा बघा. वळणं तर इतकी आहे का नाही असं नाही बोलायचं नाही अजिबात. हा पण एक आहे बरं का. ह्या समजा गोष्टी करायला मला आवडत आहे. नाद म्हणते ना नाद ही ती नाद आहे. म्हणते ती काय म्हणते ती किती ही जर नाद मला नाही ना करून दिला तर मी मरून जाईल. मला नाद मला राहू द्या. हा सायकल झाली ते बघितलं ना. तर ही एक असतंय की जिथं जिथं तुम्हाला आहे ना तुमचा माइंड हे फक्त खूप जास्त स्ट्रॉंग ठेवावा लागतो. मुसीबत किती पण मोठी असू द्या. सांगणं पहिल्यापासून एकच आहे. मुसीबत किती पण मोठी असू द्या फक्त आपला माइंड एकदम स्ट्रॉंग राहून द्या. जेणेकरून तुम्हाला खूप जास्त कितीतरी मोठी मुसीबत असली ना तरी ती तुम्हाला बारकी वाटेल. जसे की मला वाटते या बघा वळण हो हो रस्ता हो रस्ता हे बघा. हे बघा रस्ता हो. व्हायचं सायकल घसरली. सायकल पडली. स्लिपिंग बॅग बी निघली बघा. ही बघा बघा अशी काहीतरी हालत झाली या. घसरली बाकरून सायकल लगेच पडली. नशीब मला नाही काय झालं. थोडं मला काय नाही झालं बाकीचं मी सुखरूप आहे. हा पण एक आहे नजारा बघून असं वाटतं का नाही स्वर्गात आलो या. मला इथं टेंट लावा वाटायला लागले. कारण की जन्नत आहे हो. खरंच जन्नत आहे. स्लिपिंग बॅग नीट लागलं माझा नाही तर लय अवघड काम होईल माझं. चला त्यामुळेच म्हणतो मी आज मैं ऊपर आसमान नीचे. आज मैं ऊपर आसमान नीचे. कसं काय म्हणून म्हणतो लाईक करा रे भावांनो. लाईक करा. या व्हिडिओला जर बघताय ना असं जाऊ नका. कारण खूप जास्त मेहनत लागलेली मला हे करायला. व्हिडिओ शूट करायला लय जास्त पळापळी केलेली. मी आत्ता जाऊन कुठं चांगलं सीन घेतले तर लाईक करा. लवकरात लवकर लाईक करा भावांनो माझ्या. वाव वाव मी काय बघतोय हे. वाव ओ हो तर कसं झालं आता ना ब्रेक झालतंय डाऊन. त्यामुळं आता मी काढतो येलंकी टूल किट संग लागतं रे भावांनो. त्याला ब्रेक टाईट करतो आता मी. मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं एकदम खतरनाक गोष्ट. आपण विचार करतो ना मी नाही करू शकत मी नाही करू शकत. का नाही करू शकत? समजा करू शकता तुम्ही जसं मी करू शकतो. काय बघितला रस्ता कुठं नाही बघितला. कुठं रस्ता आहे कसा आहे एकदम खतरनाक आहे. एकदम डेंजर आहे. इतकं अमेझिंग आहे. इतकं भारी का नाही मला बघूनच लय भारी वाटतं या.
तुला बघितलं तेव्हा ती रस्ता पूर्ण आहे ना, ती पूर्णच्या पूर्ण रस्ता आहे ना असा खाली जातो तेव्हा असं एकदम भारी वाटतंय. ढगन बिगन एकदम असं वातावरण झालं का नाही, असं वाटतं इथं टेंट लावून थांबावं कुठतरी. तुम्हाला तर माहिती आहे आपलं कसं असतं, ती जागा चांगली दिसली आपण ती थांबणं आपलं असं असते पहिल्यापासून. तर लय जास्त भारी वाटतं या. त्याला आपण आता पुढं निघूया मस्त मध्ये. लेट्स गो. आता चढ लागला तेव्हा तिकडं तिथं तेव्हा ते तिकडून आलो, खाल्ल्या कोपऱ्यात गेलो, उतरलो सगळं. तिथनं चढ आहे अजून 1-2 किलोमीटर चढ आहे, नंतर अजून उतार आहे. पण मजा येते बरं काय पण म्हणा तुम्ही, फक्त जिगरा व्हायला पाहिजे चांगला. हा गरम पाणी तर काय नाही, पण गार पाणी पितो आता. लय गार आहे. बर्फ गाडीवर बर्फ. तांग मधून आली गाडी हमकाच ती. लय बर्फ आहे वर. तो का बघितले का, तो का कशी घर आहे ती, अशी काय ती घर आहे ती. त्या रस्त्यालाच या अजून 2 ते 3 किलोमीटर तिथपर्यंत जागा आपल्याला जायला. म्हणजे उतार लागला अजून 1 किलोमीटर बाकी. अजून 1 किलोमीटर नंतर आपल्याला उतार लागतो या. त्यावर सायकल टाकलायची आपल्याला. बाबांना अजून थांबायला जागाच नाही गोली अजून. लय राडा झाला. पाठीमागे खाटलं होतं, नाही म्हणले आमच्या हाटला म्हणले जागा गाडी पार्किंग करायला आम्हाला लागते म्हणले, माणसं आहेत तर राज्याला आम्हाला खवळतेली म्हणली. त्यामुळे पुढे जाऊन बघा म्हणली तुम्ही. आता इथनं 6 किलोमीटर गाव आहे पाहून. 6 किलोमीटर ते नाही कोणाच ठेवा. आता फक्त उतार फक्त पाहिजे शेवटपर्यंत. उतार जर असतं मग मला आरामामध्ये तेवढं 6 किलोमीटर निघेल, नाहीतर मग अपघात होणार नाही बघा भयंकर माझी. नमस्ते अंकल जी. नमस्ते. मैं महाराष्ट्र से आया हूँ और तवांग जा रहा हूँ. मुझे ना रात में अभी ये आप मिले थे मुझे, मुझे ना रुकने के लिए रात में टेंट बनाने की पूरी जगह चाहिए थी. तो क्या मैं अपना साइड में टेंट लगा सकता हूँ? बहुत अच्छी बात है, अंधेरा भी पड़ा है बहुत ज़्यादा. चलो ठीक है, कोई बात नहीं, मैं भूखा रह जाऊँगा आज रात के लिए, लेकिन मैं फंसा हूँ. मैगी खाता होगा? हाँ खा लूँगा मैगी, कोई बात नहीं. मैगी होगी तो मिल जाएगा. ऐसी हो गई कि पीछे वो गांव में मेरे को बोले आगे मंदिर है, आगे आप रुक सकते हो. देख रहे हो तो कहीं भी मंदिर ही नहीं है. तो मैं आज बहुत बुरा फंसा. 1 साल में सिर्फ वो मेरे को गाँव है एक, वहाँ पे मुझे बोले कि आगे जो आगे मंदिर है, लेकिन मुझे कुछ मंदिर ही नहीं मिला, कुछ नहीं मिला. नहीं तो मैं रोज 4 बजे रुकता हूँ, बिल्कुल मेरा रोज 4 बजे रुकता हूँ. बात ऐसी हो गई ना, अभी नीचे दिरांग में आर्मी कैंप है ना, तो मेरे भाई लोग हैं वहाँ पे, तो मुझे बोले आ जाओ वहाँ पे रहते हैं. लेकिन ऐसे बात हो गई, मैं अभी तक रात में नहीं पहुँच सकता ना वहाँ पे. बोला कर 15 किलोमीटर जाने की. तर भावांना आपल्याला थांबायला जागा मिळत नव्हती. फायनली एका मामाने आपल्या घरात त्यांच्या बोलवून बोलवले आणि थांबलो होतं तिथं मस्त मध्ये भारी. मैं हमारे लैंग्वेज में मराठी में बोल रहा हूँ, हमको रुकने के लिए जगह दे दी. तो रोड के साइड से जा रहा था, थोड़ा आगे आया और फिर मेरे को जगह मिल गई. आज मेरे को रुकने के लिए बहुत ज़्यादा लेट हो गया, बिकॉज पीछे मेरे को बोले थे आगे मंदिर है, आप आगे जाके रहो. लेकिन आगे चल रहा हूँ तो कोई मंदिर ही नहीं है. तो फिर बहुत आगे आना है, 3-4 किलोमीटर आगे आने के बाद फाइनली मेरे को रोड के साइड में दुकान दिखाई दी. तो मामा जी से बोला, मामा जी रुकने के लिए जगह मिल सकती है? मामा जी बोले बाहर टेंट लगा लो पहले, तो बोले फिर बोले टेंट लगाने टाइम फिर बोले आप हमारे घर के अंदर से जाओ. तो अभी बाहर वहाँ पे सोऊंगा, बेड है मस्त में. एंड फिर कल सुबह निकलेंगे दिरांग में. तो चलो भाई, आज का दिन कुछ ऐसा रहा, काफ़ी रोमांचक रहा आज का दिन, और बहुत कुछ देखने को मिला. अच्छे रास्ते देखे आज हमने. और भाई मिलते हैं कल नई वीडियो में. अगर वीडियो अच्छा लगता है तो वीडियो करो लाइक, चैनल करो सब्सक्राइब. मिलता हूँ आपको अगले वीडियो में, तब तक के लिए टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.